Now, India has suspended the Indus Waters Treaty with Pakistan for the first time. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहतात सोच अनलिमिटेड. आज आपण बोलणार आहोत एका अशा घटनेबद्दल जी भारताच्या परराष्ट्र धोरणात आणि जलवाटप करारांमध्ये मोठा टर्निंग पॉईंट ठरलेली आहे. पहलगाम हल्ला आणि त्यानंतर भारत सरकारने घेतलेले कडक निर्णय याच्याबद्दल आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. 2025मध्ये काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकलेलं आहे. या हल्ल्यात अनेक भारतीय जवान आणि निष्पाप नागरिकांचा बळी देखील गेला. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली. सरकारवर दबाव वाढत गेला आणि फक्त निषेध नव्हे तर ठोस कारवाई झाली पाहिजे असं प्रत्येक जण म्हणू लागला. भारताने यावर देखील त्वरित प्रतिक्रिया दिली. पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने काही तातडीचे निर्णय घेतले. त्यातील सर्वात मोठा निर्णय होता इंडस वॉटर ट्रीटीचा पुनर्विचार करणे. 1960मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेला इंडस वॉटर ट्रीटी हा करार वर्ल्ड बँकच्या मध्यस्थीने झाला होता. या करारामुळे भारताने आपल्याकडील 3 नद्या बीज, रवी आणि सतलज वापरण्याचा अधिकार राखून ठेवला होता. तर इंडस, झेलम आणि चिनाब नद्या पाकिस्तानला वापरण्यास दिल्या होत्या. भारताने घेतलेले मोठे निर्णय कोणते आहेत त्याबद्दल एकदा बघूया. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सर्वात मोठा जो निर्णय घेतला आहे तो आहे इंडस वॉटर ट्रीटी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. भारताने स्पष्टपणे सांगितले की जेव्हा पाकिस्तान दहशतवाद थांबवत नाही आहे तर तेव्हा आम्ही आमच्या पाण्याचा वापर का थांबवावा. नवीन धरणं आणि जलविकास प्रकल्पांवरती भर देण्यात येतोय. बीज नदी, रावी नदी आणि सतलज नदींवरील नवीन धरणं आणि जलविद्युत प्रकल्पांना गती देण्यात येणार आहे. पाकिस्तानला मिळणारे पाणी थांबवण्यासाठी आता नियोजन करण्यात येणार आहे. भारताने ठरवलं आहे की आपल्या वाट्याचं पूर्ण पाणी वापरायचं, मग ते शेतीला असो, पिण्यासाठी असो किंवा ऊर्जा निर्मितीसाठी असो, पण पाकिस्तानला या पाण्याचा वापर होऊ द्यायचा नाही. जागतिक व्यासपीठावर पाकिस्तानचा भांडाफोड करण्याचं भारतानं ठरवलं आहे. भारतानं विविध आंतरराष्ट्रीय मंचांवर पाकिस्तानला आयसोलेट करण्याचं धोरण स्वीकारलेले आहे. भारताचा एकच संदेश आहे, दहशतवाद आणि संवाद एकत्र शक्य नाहीत. इंडस वॉटर ट्रीटी हा विश्वासावर आधारित करार होता, पण जेव्हा विश्वासच राहिलेला नाही तेव्हा असा करार कशाला टिकवायचा. मित्रांनो, भारताचं हे पाऊल केवळ जलनीतीतून नव्हे तर राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही ऐतिहासिक ठरत आहे. तुम्हाला काय वाटतं, हा निर्णय योग्य आहे का? खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच राष्ट्रहिताच्या मुद्द्यांवर सखोल विचारांसाठी सोच अनलिमिटेडला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.